हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अनोळखी नंबरचं रहस्य. रात्रीचे 11 वाजले होते. ऑफिसचं काम आटपून सायली थोडी दमली होती. मोबाईल चार्जला लावून ती बेडवर पडली आणि अचानक स्क्रीन उजळली. अननोन नंबर कॉलिंग. सायली थोडी गोंधळली. एवढ्या रात्री कोण फोन करतंय? पहिल्यांदा तिनं दुर्लक्ष केलं, पण पुन्हा फोन वाजला. कुतूहलाने तिनं रिसीव्ह केला. हॅलो, सायली बोलते का? त्या आवाजात एक विचित्र ओळखीची जाणीव होती. हो, पण तुम्ही कोण? ओळखलंस का? नाही ना, ओळखायचंही नाही. फक्त बोलत राहा. सायली चकित झाली. आवाज शांत पण थोडासा रहस्यमय. पहिल्या काही मिनिटातच गप्पा रंगल्या. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता काहीच न सांगता तो फक्त तिच्याशी बोलत राहिला. सायलीलाही विचित्रपणे गप्पा आवडू लागल्या. असा तो अनोळखी नंबर रोज रात्री फोन करायला लागला. दिवसेंदिवस त्यांची नाती जुळू लागली. हसणं, रागवणं, मनमोकळेपणाने बोलणं, सगळं घडू लागलं. पण एक प्रश्न मात्र सायलीच्या मनात होता, तो नक्की कोण आहे? एकदा धीर धरून तिनं विचारलं, मला खरं सांगा, तुम्ही कोण? क्षणभर शांतता झाली. नंतर आवाज आला, मी तोच आहे ज्याचं प्रेम कधीच तुला कळलं नाही. कॉलेजमध्ये तू हसून पुढे निघून जायचीस, पण मी तुझ्याकडे पाहत थांबायचो. सांगायचं धाडस कधीच जमलं नाही, म्हणून आज या फोनमधून माझं मन सांगतोय. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. जुन्या आठवणी धुसरपणे डोळ्यासमोर येऊ लागल्या. तिला खरोखरच आठवत नव्हतं, पण त्या आवाजातली तळमळ खरी होती. ती म्हणाली, पण एवढं का लपवलंत? प्रत्यक्ष भेटायला भीती वाटते का? तो हळूच हसला. नाही सायली, भेटणं शक्यच नाही. कारण मी आता या जगात नाही. सायलीचा श्वास अडकला. हृदयाची धडधड वाढली. काय? हे कसलं बोलणं? आवाज पुन्हा आला. ती अपघाताची रात्र आठवते का? कॉलेजच्या ट्रिपवरून परतताना बस उलटली होती. त्यात मी गेलो. पण माझ्या मनातलं प्रेम मात्र अजून तुझ्याशी जोडलेलं आहे. म्हणून हा नंबर, हा संवाद. सायली घाबरून मोबाईल हातातून खाली पडला. तिनं पटकन कॉल लॉग पाहिलं. नो नंबर फाउंड. तिच्या अंगावर काटा आला. खिडकीतून थंड वारा आत येत होता. मनात मात्र एक गोड गारवा दाटून आला. तिला जाणवलं, कधी कधी प्रेम प्रत्यक्षात येत नाही, पण त्याचा स्पर्श आयुष्यभर रहस्यासारखा सोबत राहतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.